भंडारा जिल्ह्यातील अनेक निराधार वृद्ध महिलांसाठी ही एक वेदनेची गोष्ट आहे। शासनाच्या निराधार योजना अंतर्गत त्यांना दरमहा मिळणारी आर्थिक मदत गेल्या 6 ते 7 महिन्यांपासून त्यांच्या खात्यावर जमा झालेली नाही। पैशासाठी पैसे नाही भेटले। जानेवारी महिन्यापासून मी दोरे लोंद्री आहो। बँकेत जातो, बँकेवाला म्हणते पैसे नाही आले। आता येते आलो 2-3 पैसे तर आता त्यानं पत्र दिलं लिहून मंजूर होते। किती दिवस झाले मी करता? जानेवारी महिन्यापासून। या योजनेंतर्गत सरकार दरमहा काही निश्चित रक्कम या महिलांच्या बँक खात्यावर जमा करतं, ज्यामुळे त्या आपला चरितार्थ भागवू शकतात। मात्र गेल्या काही महिन्यांपासून या निधीचा ठावठिकाणा नाही। या सर्व गोष्टींची माहिती मिळाल्यानंतर भंडारा एक्सप्रेसच्या प्रतिनिधींनी थेट तहसीलदार यांच्याशी संपर्क साधला। महाराष्ट्र सरकारने लाडली बहिणा ही योजना आणून इथे आपल्या श्रावणबाळ योजनेवर कुठेतरी दडपण आणलं आहे। कारण की या श्रावणबाळ योजनेमध्ये अनेक जे वृद्ध महिला पुरुष आहेत यांना जे गरजेचे जे पैसे लागणारे जे पैसे आहेत त्यांना गेल्या निराधार लोकांना अजूनपर्यंत पैसे येत नाही। गेल्या वर्षभर झाले ह्या लोकांना पैसे येत नाही। त्यामुळे हे जे लोक आहेत आपले जे निराधार लोक हे रोजच्या तहसील कार्यालयामध्ये येऊन आपल्या झिजवत असतात। त्यामुळे हे लोक रोज त्यांना त्रास होतो की त्यांना याचे पैसे येत नाही। हे लोक अखेर करतील तरी करतील काय? कारण की यांच्या उदरनिर्वाह साधन कोण पैसे देणार ना? अखेर सरकार हे यांचे मायबाप बनवून यांना ही श्रावणबाळ योजना लागू केली आहे। आमच्या मागणी अशीच आहे की जी श्रावणबाळ योजना आहे ही प्रॉपरली चालली पाहिजे आणि जे गरीब लोकांना जे पैसे आहेत हे प्रत्येक महिन्यात गेलेले पाहिजेत। याच्याकरता आम्ही आज तहसील साहेबांना भेटलो होतो आणि तहसीलदार साहेबांना आम्ही सांगितलं की त्यांची चुकीची नियोजन आहे की प्रत्येक लाभार्थींच्या अकाउंटला प्रत्येक महिन्याला पैसे गेलेले पाहिजेत अशी आमची यांना साहेबांना सांगितलं। पण त्यांच्या असं म्हणणं निघाला की आधी आमच्या हातात जे पैसे होते आम्ही तहसीलदार कार्यालयाच्या माध्यमातून टाकत होतो, परंतु ही जी सरकार आली आहे या सरकारने आपले पैसे हे जे पैसे आहेत हे डायरेक्ट मुंबईकडून टाकले जातात। त्यामुळे या काही लोकांचे अकाउंट अपडेट नाही, काही लोकांचे अकाउंट बदलले, ह्याचे अनेक तांत्रिक कारणामुळे हे येत नाही। त्यामुळे आम्ही तहसीलदार साहेबांना आम्ही मागणी केली की प्रत्येक तालुक्यामध्ये असे गरजू लोकांचे जे अपडेट करण्याकरता किंवा अनेक तांत्रिक जे त्रुटी आहेत काढण्याकरता शिबिर घेण्याची आम्ही त्यांना मागणी केली आहे आणि तात्काळ यांच्या अकाउंटला पैसे गेले पाहिजे अशी आमची मागणी आहे। त्यांनी याबाबतीत त्वरित लक्ष देण्याचं आश्वासन दिलं। तहसीलदार यांच्या या आश्वासनामुळे वृद्ध महिलांमध्ये आशेचा किरण दिसू लागला आहे। त्यांनी भंडारा एक्सप्रेसचे आभार मानले। माझे नाव वत्सलाबाई गिरेपुंजे, मुक्काम पल्लाडी। मी 4 महिन्यापासून येऊन राहिलो, पण येती लोकायले अडचणी। कोणाला 12 महिने झाले, कोणाला दिवाळीपासून, कोणाला 6 महिने झाले, मला 4 महिने झाले। पैसे मिळून नाही राहिले। हे लोक अडचणी देतात, हा कर तो कर, तो कर केलाही तरी बँकेत गेल्यावर बँकावाला म्हणते बरोबर आहे, आता आज आला आम्हाला करून दिला का आता तुमचे पैसे येतील। पण हे अशा अडचणी पाहिजेत नाही। विधवा बाई आणि श्रम बाळावाल्याला हे पैसे मंजूर झाल्या पाहिजे ना, हे आमचे महिने बरोबर आल्या पाहिजे। म्हाताऱ्या माणसाला खूप तकलीफ आहे आणि त्रास होते, हा त्रास झाल्या पाहिजे नाही। अजय भाऊ आज आम्हाला मिळाले। अजय भाऊ मेश्राम, मुक्काम भंडारा, यानं आम्हाला सहकार्य केला, त्याच्याबद्दल आमचे कामं झाले। असू त्यानं पुसला, आता आमचे महिने आल्या पाहिजेत, बस आमची हेच विनंती आहे। मला सांगा आज काय भेटलो आम्ही आज, कारण की हे निराधार जो महिला आहेत, निराधार पुरुष आहेत आणि अशा व्यक्तीला ज्याच्याकडे काही म्हणजे पोट भराचा साधन नाही, अशा व्यक्तींना अशा महिलांना जे निराधाराचे जो पैसे आहेत ते मिळालेले नाही। जवळपास 7 ते 8 महिन्यापासून ते तहसील कार्यालयाचे चक्कर काटत आहे आणि अशा महिला माझ्याकडे आल्या तर आम्ही शरद पवार गटाचे शहराध्यक्ष असल्यामुळे आम्ही त्यांना घेऊन तहसीलदाराकडे आलो आणि त्यांचे ह्या महिला जो आहेत त्यांचं समाधानच करून आम्ही त्या कार्यालयातून निघलो आणि खरं म्हणजे आज त्याचं समाधान झालेलं आहे आणि त्यांच्या काय त्रुटी होत्या ते तहसीलदारांनी समजून सांगितले आहे आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी सुद्धा सहयोग करून
त्यांचे जो प्रॉब्लेम होता तो आता जवळपास सॉल्व्ह झाला आहे असे निदर्शनात येत आहे. उद्याला ते बँकेत जातील आणि ते आपले सहनिसा काय आहे ते करून पुन्हा ते काही अडचण आल्यास आम्ही पुन्हा तहसीलदारांना भेट देऊन यांच्या समस्येचे निराकरण करू अशी ग्वाही देतो. या प्रश्नाला राष्ट्रवादी काँग्रेसचे भंडारा शहराध्यक्ष मधुकर चौधरी व सचिव अजय मेश्राम यांनी तहसीलदार यांच्याशी संपर्क केला व समस्यांना योग्य मार्गी लावले. याबद्दल महिलांनी त्यांचे आभार मानले. ही बातमी सादर केली आहे भंडारा एक्सप्रेसचे प्रतिनिधी राकेश सोमकुवर व योगेश रामटेके यांनी. धन्यवाद.